डोंगराला एवढ्या रेणुकानं केलं ग बाई मला डोंगराला
आई स्वर्गाला गेल्या आई तिच्या बाळानं आई हार मांडला आई कातरून उडी आई कातात पडला आई आनंदी आरती लीला आई आले हाले नाही पायानं झाले आई सोन्याच्या डोळ्यानं आई अगं बघले आई आले हाले नाही पायानं झाले माझ्या माई आदिमाई शक्ती पद्मावती बेलवंडार पुढे आली तर जो काही लिंब जागरणाचा कार्यक्रम होता तो लिंब वगैरे नेसून झाला. देवाची गाणी झाली घरामध्ये. खूप छान वातावरण, मंगल प्रसन्न असं वातावरण एकत्र निर्माण झालेलं होतं. आणि इथे ना सगळा कार्यक्रम झाल्यानंतर लास्टला त्यांचं जे काही ओटे वगैरे द्यायच्या होत्या ना, त्यांच्या ज्या काही मानाच्या 6-7 ओट्या होत्या त्या दिल्या. त्यानंतर देवीला साडी चोळीचा आहेर आणलेला होता, तर ते सुद्धा त्यांच्याकडे दिला आणि फक्त देवीजवळ हिरवा ब्लाऊज पीस घेऊन ओटी वगैरे भरली. तर आता देवी निरोप घेते. तर सगळा कार्यक्रम व्यवस्थित खूप छान पार पडला. तर त्यानंतर आम्ही कार्यक्रम आवरल्यानंतर ना देवांना नैवेद्य वगैरे देण्यासाठी गेलो. तर सुरुवातीलाच म्हसोबा मंदिर आहे आमच्या एरियामधलं, तर तिथं मान दिला जातो नैवेद्याचा. तर सगळे काही नैवेद्य एका बुट्टीमध्ये भरून घेतलं होतं आणि सगळ्यांची जेवण खाणं वगैरे झालं होतं. ननंदबाई आल्या होत्या, भाचीचे मिस्टर, असं सगळं एकत्र कुटुंबाने प्रसादाचा लाभ वगैरे घेतला. आणि त्यानंतर मग लास्टला ना एकत्रच आम्ही सगळेजण देवाला नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी बाहेर पडलो. तर इथं आलो म्हसोबाच्या देवळामध्ये. तर तिथं कापूर अगरबत्ती वगैरे लावला, देवासमोर नैवेद्य वगैरे ठेवला आणि नमस्कार केला. तिथून पुढच्या देवदर्शनासाठी आम्ही गेलो. तर मम्मी पण सोबतच आली होती आणि दिदी वगैरे जे काही होते बाकीचे सगळे मंडळी जेवून खाऊन गेले. दिदी पण गावी गेली कारण तिला पुढं मग बस वगैरे भेटणार नाही, त्यामुळं वेळ पण झाला होता, 2-2:30 वाजून गेले होते. तर म्हसोबा देवालयातून डायरेक्ट आम्ही आलो टेंबलाई मरगाई देवीला. तर कोल्हापूरमध्ये टेंबलाईवाडी आहे, तर तिथंच हे मंदिर आहे. तर सुरुवातीला जे आम्ही जातोय ना, तर ते मरगाईचं देऊळ आहे आणि त्याच्याच माझ्या उजव्या साईडला ना हे बघू शकता, हे टेंबलाबाईचं मंदिर आहे. टेंबलाबाई म्हणजेच आई महालक्ष्मीची लहान बहीण. तर तिचं देवस्थान इथं आहे. नवरात्रीमध्ये खूप इथं मोठा उत्सव पार पडतो. तर आता इथं मी मरगाईच्या देवळामध्ये तिथंसुद्धा कापूर अगरबत्ती वगैरे लावलं आणि त्यानंतर मग इथंसुद्धा नैवेद्य वगैरे दिला. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा. आणि इथं गणपती बाप्पाची बघा किती छान अशी सुंदर मूर्ती आहे. आणि इथं भक्ती आणि अर्णवचं खेळायचं चालू होतं, कारण मोकळं मैदान त्यांना मिळालेलं होतं, त्यामुळं त्यांचं चालू होतं खेळायचं. तर तुम्हीसुद्धा आई मरगाईचं दर्शन घ्या. तर तिथून मग आम्ही आता टेंबलाईकडे जाणार. त्याच्याच बॅक साईडला ना इथं म्हसोबाचं मंदिर आहे. तर इथंसुद्धा नैवेद्य दिला पुरणपोळीचा. आणि असं भरपूर वेळा आमचं वर्षातून 3-4 वेळा नैवेद्य होत जातो. तर आता येत्याला श्रावण महिन्यातसुद्धा आम्हाला आता जे देवांना मी नैवेद्य देते, तर तिथं सगळ्यांना ना श्रावण महिन्यातसुद्धा मंगळवार शुक्रवार असं नैवेद्य दिला जातो. तर आता श्रावण महिन्यातसुद्धा तुम्हाला बघायला पुढे मिळेलच. तर तुम्हीसुद्धा दर्शनाचा लाभ घ्या. आणि आता आलेलो आहोत टेंबलाबाई मंदिराजवळ. तर इथंसुद्धा बघू शकताय प्राचीन असं मंदिर आहे, दगडी बांधकाम आहे. आणि इथंसुद्धा त्र्यंबोली देवी म्हटलं जातं, तर आम्ही टेंबलाई देवी म्हणतो. तर याला त्र्यंबोली देवीसुद्धा म्हटलं जातं. तर इथेसुद्धा आलो, दर्शन वगैरे घेतलं, नैवेद्य वगैरे अर्पण केला आणि दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा. व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. आणि कोणत्या ह्याच्यावर तुम्हाला डेली व्लॉग बघायला आवडतील का, ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बघायला आवडतील, फॅमिली व्लॉग बघायला आवडतील, कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तिथलं देवदर्शन झालं आणि आम्ही आलो थेट श्री रेणुका मंदिर, ओढ्यावरील रेणुका मातेच्या मंदिरात.
तर जेव्हा मी डोंगरावरून आलो होतो तेव्हा लास्टला ह्या देवीचं दर्शन घेऊनच घरी गेलो होतो. तर आत्तासुद्धा रेणुका देवीचं मंदिर आहे, तर इथे आम्ही आलेलो आहोत नैवेद्य देण्यासाठी. तर इथे सुद्धा रेणुका माता, त्याच्या साईडला परशुरामाचं मंदिर आहे छोटंसं, आणि त्याच्याच साईडला मातंगी देवीचं मंदिर आहे. तर इथे सुद्धा रेणुका मातेच्या मंदिरामध्ये सुद्धा ना डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान मोठी यात्रा भरली जाते. तर इथला सुद्धा व्हिडिओ आहे. तेव्हासुद्धा आम्हाला आंबील नैवेद्याचा वगैरे नैवेद्य केला जातो. आंबील घुगऱ्या नैवेद्य वगैरे इथं मान आहे. तर हे आहे मातंगीचं मंदिर. तर इकडून आम्ही सगळं दर्शन घेतलं आणि पाठीमागं जग असतो ना देवीचा, तर तिथे नैवेद्य देण्यासाठी आलो होतो. तर इथं फायनली आमच्या सर्व जेवढे काही देव होते तर तिथे सगळ्या मंदिरांमध्ये नैवेद्य पोच झालेला आहे आणि तिथलं सुद्धा आम्हाला नैवेद्य भेटला. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.